लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 कार्यक्रम जाहीर झाला असून अर्ज भरण्याचा दिनांक 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 असा आहे। 22 जानेवारी अर्ज छाननी तर 27 जानेवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे। मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी आहे तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी निकाल जाहीर होणार आहे। या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते, मतदार यांनी काटेकोर पालन करायचं आहे, अशा सूचना मानखटाव प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी वडूज येथील राजकीय पदाधिकारी पत्रकार बैठकीत दिल्या। यावेळी तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी योगेश कदम, शासकीय कर्मचारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी उज्ज्वला पुंडलिक गाडेकर, निवडणूक निर्णय अधिकारी खटाव तालुका। सर्वांनाच आपल्याला माहिती आहे 12 तारखेपासून आपली आचारसंहिता लागू झालेली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीकरिता नामनिर्देशन फॉर्म जे भरायचे ते आपल्याला 16 तारखेपासून उद्यापासून सुरू आहे। त्याची लास्ट जी डेट आहे ती 21 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्याची डेट आहे। फायनल जे उमेदवार आहेत ते आपल्याला 27 जानेवारीला आपल्याला फायनल उमेदवारांची यादी आपली प्रसिद्ध होईल। त्या अनुषंगाने आज आपण पॉलिटिकल पक्षांची आचारसंहितेच्या अनुषंगाने तसेच नामनिर्देशन पत्र कशा पद्धतीने भरायच्या अनुषंगाने त्याची सविस्तर मीटिंग घेतलेली आहे। त्याच पद्धतीने आपल्या सर्व टीमचे आदेश आपण निर्गमित केलेले आहे। आचारसंहिता पथकाचे जे प्रमुख आहेत ते सतीश चव्हाण आहेत, सिओल महानगरपालिका। त्याचप्रमाणे एक खिडकीचे जे नोडल अधिकारी आहेत ते जयंत दळवी म्हणून आहेत, ABDO आहेत। ज्या काही सर्वच लोक जे काही उमेदवार आहेत त्यांना ज्या काही परवानग्या आवश्यक त्या परवानग्या लागणार आहेत, त्यांनी एक खिडकीमध्ये अर्ज करायचा आहे आणि त्या परवानग्या आवश्यक त्या परवानग्या घ्यायच्या आहेत। त्याशिवाय कुठलाही बॅनर किंवा कुठल्याही ज्या गोष्टी आचारसंहिताचे उल्लंघन करतील अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाही। सर्वांना विनंती आहे की आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे। आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तर त्यावरती कडक कारवाई आपण केली जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची। आपलं पूर्ण जे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने जो आहे तो आपले एकूण मतदान केंद्र जे आहे ते 309 आहेत। 309 मतदार केंद्रामध्ये आपले जवळपास 2,40,169 जे आहे ते मतदार आहेत। त्यापैकी स्त्री मतदार जे आहे ते 1,18,489 आहेत, पुरुष मतदार 1,21,675, तसेच इतर मतदार जे आहे ते 5 आहेत। जवळपास आपला 309 मतदान केंद्रावरती जो स्टाफ लागणार आहे तो जवळपास आपल्याला 1,500 स्टाफ लागणार आहे। 1,500 स्टाफचं आपलं कामकाज चालू आहे। त्याच पद्धतीने सर्व जी पथकं आहेत आपली ती सुद्धा सगळी पथकं कामकाज चालू करून कार्यतत्पर आहेत। SSTचे जे पथक नाके आपण लावलेले आहे ते अहुनला एक पथक लावलेलं आहे SSTचं, पुसेगावला एक पथक आहे आणि मायनीला चोराडे फाट्यावर एक पथक आहे। FSTच्या आपल्या 3 टीम आहेत, VSTच्या 3 टीम आहेत, अशा आपल्या एकूण 6 टीम कार्यरत असणार आहेत। त्यानंतर आपले जे स्ट्रॉंग रूम आहे आपलं तहसील कार्यालय जे आहे, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला तहसील कार्यालय खटावमध्ये आहे। याच ठिकाणी आपली मतमोजणी देखील होणार आहे। त्याच पद्धतीने डिस्पॅच आणि रिसिव्हिंग हे सुद्धा याच कार्यालयातून होणार आहे। त्यामुळे सगळं जे आहे ते एकत्रितरित्या नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय खटावमधून सगळं निवडणुकीचं कामकाज चालणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरता सर्व तालुका प्रशासन सज्ज आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व नागरिकांनी आणि उमेदवार जे असतील किंवा पक्ष जे असतील त्यांनी काळजी घ्यायची। सर्व मतदारांना मी आवाहन करते की आपला जो मतदानाचा दिवस आहे 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत आपण सर्वांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकरता मतदान करून मतदानाची टक्केवारी चांगल्या पद्धतीने वाढवावी, आम्हाला सहकार्य करावं। धन्यवाद। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।